राहिलेले राज्याला एक स्वतंत्र अर्ज मुख केला सर्वोच्च न्यायालयामध्ये. तसं ही समिती बरखास्त करून पुन्हा अधिकारी तहसीलदार देऊ शकतो का, नाही का, मी तपासून पाहतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केली. जून महिन्यामध्ये ॲडमिशन होणार आहे, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र ते लागणार आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा दिली जात नाही. तर व्हॅलिडिटीला सुद्धा वेळ लागतो. सरकार यासाठी काय तातडीनं पावलं उचलणार आहे? मी आता म्हणून त्याला म्हणल्याप्रमाणे जे मग तुम्हाला एक जे सरकारने मला कन्नडच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित करताना त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं लोकांना, म्हणून ती दखल घेऊन आपण ताबडतोब त्याचा आढावा घेतला. मी आज कन्नडची प्रांत बोलवले होते, ते ज्या लोकांची व्हॅलिडिटी थांबवली होती त्यांना बोलवलं होतं. ते वस्तुस्थिती होती की अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरती घडलं होतं. अशा मग सर्रासपणे व्हॅलिडिटी थांबल्या जातात का, तर ते माननीय विभागीय आयुक्तांना मी आज सूचना केलेल्या आहेत. 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या BC होतात राजभाषाला. पण या पार्श्वभूमीवर आता ज्या पुढच्या 15 दिवसामध्ये याच्यावर थोडं युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण म्हणतात मुलांच्या ॲडमिशनचा मुद्दा आहे, आपल्याला त्यातून त्यांना कसं दिलासा देता येईल आमचा प्रयत्न आहे. या बाबतीमध्येच जरांगे पाटलांनी असं म्हटलं होतं की बाबा ह्या अधिकाऱ्यांना जर मुलं विचारायला गेले प्रमाणपत्र द्या, ते अधिकारी सांगतात की हे सगळं वरूनच थांबवले, वरून काही सूचना आलेल्या नाही, अशा पद्धतीचे उत्तर अधिकारी देतात, असं जरांगे पाटील. असं वरून कुणी काही सांगितलेलं नाही आहे. हा विभागाने गैरसमज झालेला आहे की वरून काय सांगितलेलं. आता आपण 3 लाख जर दाखले दिलेले आहेत, आता वरून जर सांगितलं असं वरून दाखले मिळाले असते. खाली जर यंत्रणेमध्ये, आता उदाहरणार्थ कृषी मंत्री असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कुटुंबियांना आपण मदत देण्याकरता ज्यावेळी आम्ही तसं मागवायचो, त्यावेळी आमच्या अधिकारी मला सांगायचे की कागदपत्र पूर्तता झाली नाही, कागदपत्राची अपूर्तता आहे. मग मी तो निर्णय केला की त्याच्या कुटुंबात दुःखाची घटना आहे आणि तुम्ही अपेक्षा करता का, मग गावात तुम्ही काय करतो. मग आम्ही कंपल्सरी आता शेतकऱ्याच्या घरी जाऊन कागदपत्र पूर्तता करून घ्यायच्या सूचना दिल्या आहे. आता मग ते काम बहुतेक प्रकरणं वेगात निघाली, प्रलंबित काय फाशी झाली. तर संवेदनशील पाहिजे यंत्रणा, त्या यंत्रणा ज्या आपण आपण नेमलेल्या आहेत त्याला थोडंसं टास्क मास्टर म्हणून काम करावं लागेल. त्या मतदारसंघातील आमदार महोदयाने पत्रावरून विनंती केलेली आहे, तुमच्या मतदारसंघातील या कास्ट व्हॅलिडेशनमध्ये प्रमाणपत्र देण्याबद्दल तुम्ही शीघ्रगतीने काय आढावा घेता, महिन्यात आढावा घ्या, लवकर त्याची कारवाई होईल पहा, आणि जर तुम्हाला वाटली अडचण काही तर मग यायच ना अध्यक्ष म्हणून माझा संपर्क करा. वाटतं आमच्या आमदार मोदी लक्ष घालत आहे. तर आणखीन मला वाटतं आणखीन त्याच्यासोबत बोलेल की या विषयामध्ये आणखीन त्यांनी प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असेल, त्यांना विनंती करणार. तुम्ही चर्चा करण्यासाठी आलेला आहात, त्यांच्या अनेक मागण्या आहेत, तुम्हाला त्या सर्व माहिती आहे, त्यामधल्या कुठल्या सोडवण्याच्या पर्यंत आलेल्या आहेत? आता गुन्हे माग घेण्यासंदर्भात तुमचं सांगितलं 90% जवळ गुन्हे माग घेतले जाईल, पण काही गुन्हे इतके गंभीर स्वरूपाचे होते, काही ठिकाणी घरं जाळली गेली वगैरे. त्यामध्ये आता काही कर्मचारी कमी करता येतील हा फक्त मुद्दा. तर त्या न्याय व विधी बघायची चर्चा करून करू. नोंदीवरून थोडासा संभ्रम आहे, नेमक्या किती नोंदी